नमस्कार सर्व किचन रेसिपीमध्ये मी कविता तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासोबत एक नवीन आणि छान अशी रेसिपी घेऊन आली आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हा सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर माझी रेसिपी बघायला आवडत असेल तर व्हिडिओला एक छोटासा लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। सोबतच साईडचे जे बेल आयकन आहे यालाही प्रेस करा। यामुळे काय होईल की ज्या छान छान रेसिपी मी अपलोड करत असते त्या सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर हा बटाट्याचा अतिशय चविष्ट आणि कुरकुरीत असा नाश्ता बनवण्यासाठी सर्वात अगोदर गॅसवरती पॅनमध्ये 2 चमचे इतकं तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल गरम झालं की आता आपण यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकू आणि जिऱ्याला मध्यम आचेवरती व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे। जिरे हलकेसे फ्राय झाले की यानंतर यामध्ये 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि पाऊण चमचा किसलेले अद्रक टाकायचे आहे। अद्रक आणि हिरवी मिरचीलाही मध्यम आचेवर हलकंसं फ्राय करून घेऊ, जेणेकरून या दोघांचाही कच्चेपणा या ठिकाणी चालला जाईल। तर बघा अशा प्रकारे अद्रक आणि हिरवी मिरची दोघांनाही मी व्यवस्थित असं फ्राय करून घेतलेलं आहे। यानंतर आता आपण यामध्ये अर्धा कप इतकं पाणी घालूया। तर फक्त अर्धा कप पाण्याचा ज्या ठिकाणी आपल्याला वापर करायचा आहे। चवीनुसार मीठ टाकून घेऊया। तर अर्धा चमचा मिठाचा वापर केला आहे। सोबतच हा नाश्ता अधिकच छान असा चविष्ट व्हावा याकरता यामध्ये मी अर्धा चमचा इतकी कुटलेली लाल मिर्च टाकलेली आहे। रंग छान यावा म्हणून यामध्ये आपण पाऊण चमचा इतकी हळद देखील टाकून घेऊ। शेवटी यामध्ये मी थोडासा बारीक चिरलेला कढीपत्ता टाकत आहे। कढीपत्त्याच्या ऐवजी तुम्ही कोथिंबीर वगैरे देखील यामध्ये टाकू शकता। मिक्स करून घेऊ संपूर्ण मसाल्यांना यामध्ये व्यवस्थितपणे। आणि आता आपण मध्यम आचेवर पाण्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे। पाणी हलकंसं गरम झालं की यानंतर आपण यामध्ये बाइंडिंग टाकू। तर बाइंडिंगसाठी या ठिकाणी मी अर्धा कप इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर बघा अशा प्रकारे मी तांदळाच्या पिठाचा या ठिकाणी वापर केला आहे। तुम्ही हवं तर रवा देखील घेऊ शकता, परंतु तांदळाच्या पिठाने हा नाश्ता अजिबात तेलकट होत नाही, शिवाय मस्त असा कुरकुरीत बनतो। त्यामुळे या ठिकाणी मी तांदळाच्या पिठाचा वापर केला आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्धा कप तांदळाच्या पिठासाठी फक्त अर्धा कप पाण्याचाच आपल्याला वापर करायचा आहे। सतत मिक्स करत आपण या पिठाला अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे जोपर्यंत हे हलकंसं डो फॉर्ममध्ये येत नाही तोपर्यंत त्याला मिक्स करून घेऊया। थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता हे तांदळाचे पीठ अगदी छान असे मिक्स झाले आहे। तर आता आपण यामध्ये 2 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे टाकून घेऊ। 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याला रूम टेम्परेचरवरती थंड करून घेतलेलं होतं आणि यानंतर किसणीच्या साहाय्याने बारीक किसून घातलेलं होतं। तुम्ही हवं तर हाताने मॅश देखील करून घालू शकता, परंतु अशा प्रकारे आपण किसणीने किसून घातले की यामध्ये गाठी वगैरे अजिबात राहत नाही। बटाट्यामध्ये मऊपणा असतो, त्यामुळे हा नाश्ता अधिकच चविष्ट बनतो। त्यामुळे या ठिकाणी आपल्याला बटाट्याचा देखील वापर करायचा आहे। संपूर्ण बटाट्यासोबत आपण या पिठाला अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता संपूर्ण मिश्रण अगदी छान असं मिक्स करून झालेलं आहे, म्हणजे एकजीव झालेलं आहे। तर आता आपण याला एका ताटामध्ये काढून घेऊ। तर अशा प्रकारे थंड होण्यासाठी मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे। तर आता आपण या पिठाला पंख्याखाली किंवा रूम टेम्परेचरवरती अगदी छान असं थंड करून घ्यायचं आहे आणि थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता हे मिश्रण अगदी छान असं थंड झालं आहे। हाताने दाबले तर मस्त अशी बाइंडिंग देखील या पिठाला येत आहे। तर आता आपण हाताच्या साहाय्याने मॅश करत संपूर्ण पिठाची डो बनवून तयार करायची आहे, म्हणजे बटाटा आणि तांदळाच्या पिठाला आपल्याला या ठिकाणी एकजीव करायचे आहे। तांदळाच्या पिठाचा नाश्ता बनवता आहे, त्यामुळे याला क्रॅक वगैरे जाऊ नये किंवा सेपही छान असा देता यावा, तेव्हा शक्य होईल तितकं आपण याला मॅश करून घ्यायचं आहे। आणि थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट असं डो या ठिकाणी तयार झालेलं आहे। सोप्या पद्धतीने लक्षात ठेवायचे झाले तर अर्धा कप तांदळाचं पीठ, अर्धा कप पाणी आणि 2 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे असं या ठिकाणी मी प्रमाण वापरलेलं आहे। यानंतर हाताला स्वच्छ करून हलकंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपण ताबडतोब नाश्ता बनवण्यास घेऊया। यासाठी या मिश्रणातून थोडंसं मिश्रण घेतलेलं आहे, म्हणजे लिंबाच्या आकाराचा गोळा या ठिकाणी मी घेतलेला आहे। अशा प्रकारे हातावरती प्रेस करत आपण याचा रोल बनवून तयार करायचा आहे। तर हा तांदळाच्या पिठाचा नाश्ता बनवताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही शेप या नाश्त्याला देऊ शकता। तर अशा पद्धतीने मी आजच्या व्हिडिओमध्ये याचे रोल बनवत आहे। रोल बनवताना त्याला जराही क्रॅक वगैरे गेले नाही, मस्त अशी बाइंडिंग देखील या पिठाला आली आहे। तर आता आपण सेम प्रोसेसने बाकीचा संपूर्ण नाश्ता अशा पद्धतीने बनवून तयार करायचा आहे। तुम्हाला जर हातावरती रोल बनवणं थोडंसं अवघड वाटत असेल तर अशा प्रकारे ताटावर किंवा एखाद्या चॉपिंग बोर्डवर देखील तुम्ही प्रॉपर पद्धतीने याला शेप देऊ शकता। थोड्याच वेळात बघा एक एक करत संपूर्ण रोल या ठिकाणी बनवून तयार केले आहे। तर आता आपण याला ताबडतोब फ्राय करण्याची तयारी करूया। याकरता गॅसवरती मी तेल अगोदरच गरम होण्यासाठी ठेवलेले होते। एक एक करत संपूर्ण रोल आपण यामध्ये टाकून घ्यायचे आहे। तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये हा नाश्ता बनवत असाल तर सेकंड बॅचमध्ये देखील फ्राय करू शकता। सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय करून तेलाला अगदी छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि नाश्ता तेलामध्ये टाकला की गॅसची फ्लेम आपल्याला हायस्ट ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवरती साधारणतः 5 ते 6 मिनिटांपर्यंत अगदी छान असं क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत या नाश्त्याला फ्राय करून घ्यायचे आहे।
महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाश्ता तेलामध्ये टाकला की सुरुवातीचे 2 ते 3 मिनटं याला अजिबात टच करायची नाही. 2 मिनटं झाले की नाश्ता आपोआप वरती येण्यास सुरुवात होते. तेव्हा आपण चमच्याच्या साहाय्याने याला हलवून घ्यायचे आहे, जेणेकरून नाश्ता हा दोन्ही साईडने अगदी छान असा फ्राय होईल. लहान मुलांना मधल्या वेळेत काहीतरी चटपटीत आणि कुरकुरीत असे पदार्थ खायला फार आवडते. तर अशा वेळी फक्त अर्धा कप तांदळाचे पीठ आणि बटाट्याचा वापर करून अवघ्या 10 मिनिटात बनणारा हा कुरकुरीत नाश्ता तुम्ही संपूर्ण कुटुंबासाठी बनवू शकता. किंवा घरामध्ये लहान मुलांची छोटी-मोठी पार्टी वगैरे असेल, तेव्हा देखील ही रेसिपी तुम्ही झटपट बनवू शकता. खूप साधा, सोपा, अतिशय चविष्ट आणि कुरकुरीत असा नाश्त्याचा पदार्थ आहे. तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच अशा नवनवीन, अचूक आणि प्रमाणबद्ध रेसिपी बघण्यासाठी सर्व किचन रेसिपी या आपल्या चॅनलला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत.